दापोली कोकणात आता हळूहळू उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. त्यातच दापोली खेड हायवे रोडवर भाऊमोहिते क्लिनिक समोर पाईपलाईन मागील कित्येक वर्षापासून लिकेज असल्याने ह्या पाईपलाईन दुरुस्तीबाबत वारंवार नगरपंचायत अधिकाऱ्यांना फोन करून तक्रारी देऊन ह्याकडे नगरपंचायत अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे दिसण्यात येते. मात्र ह्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने दापोली शहराला पाणीपुरवठा करणारे पाईपलाईन काही ठिकाणी लिकेज आहेत. मात्र ही दुरुस्ती करण्याबाबत नगरपंचायत अजूनही कुठची भूमिका घेत नाही. या घटनेचा संबंधित आढावा घेतला दापोलीतील ज्येष्ठ पत्रकार सलीम रखांगे यांनी. आता आपण दापोली एसटी स्टँड समोर आलेलो आहोत. हा दापोली एसटी स्टँड परिसर आहे. याच्या पाईपलाईन समोर भाऊ मोहितेचा क्लिनिक आहे. भाऊ मोहितेचा क्लिनिक, या भाऊ मोहितेच्या क्लिनिकाच्या समोर बरोबर ही मेन लाईन जी पाण्याची नगरपंचायतची गेलेली आहे, तो हजारो लिटर पाणी सकाळपासून वाया जातोय. तेव्हा नगरपंचायतने इथे लक्ष देऊन ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत. आता उन्हाळी दिवस येत आहेत, पाण्याचा बंदोबस्त ताबडतोब करावा ही आमची या माध्यमातून मागणी होत आहे.